प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. मिस्टर पत्की, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला याची कल्पना आली होती तुमच्या मिसेसना कधी मूल होऊ शकत नाही म्हणून श्रीमती थोरात यांच्यात तुम्ही इंटरेस्ट वाढवलात आणि त्यांच्या मुलात तुम्ही तुमचं मूल शोधायला लागला. डॉक्टर पत्की, तुमचा हा सायलेन्स कोर्टाने रेकॉर्डवर घ्यायचा का? हे खोटं आहे साहेब. हे खोटे हो? मग हेही खोटं असेल की तुम्ही श्रीमती थोरात यांच्या घरी रात्र रात्र राहायचात? नाही, हे खरं आहे. मी थांबायचो कारण सरिताची सततची कटकट मला सहन व्हायची नाही. सतत भांडण, सतत संशय, म्हणून मी नयनाकडे थांबायचो. अच्छा, मग हे खोटं आहे का की तुम्ही तासनतास श्रीमती थोरात यांच्याशी फोनवर बोलायचात? कधी कधी एवढी वेळ यायची की तुम्ही मिसेस पत्की यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचात? हो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या बायकोला फसवलं. ऑब्जेक्शन घ्यायचंय का तुम्हाला? फसवलं त्याला ऑब्जेक्शन घ्यायचंय तुम्हाला? नाही घ्यायचंय त्यांना ऑब्जेक्शन. तुम्ही बोला. हे खोटं आहे. बर, मला एक सांगा डॉक्टर पत्की, तुम्हाला जेव्हा याची कल्पना आली होती की मिसेस पत्कींना तुमचं आणि नयना यांचं भेटणं आवडत नाहीये, मग तुम्ही नयना यांना तुमच्या आयुष्यातनं बाजूला करण्याचा डिसिजन का नाही घेतला? की तुम्हाला तुमच्या बायकोपेक्षा नयना महत्वाची वाटली आणि म्हणून तुम्ही लग्न मोडायला निघालात? हे बघा, मी आधी सांगितलंय ती माझी मानलेली बहीण आणि नयना आमच्या नात्यामध्ये कधीच आली नाही. मग तिच्यावर अन्याय का करायचा? हे जे काय वाटतंय ते माझ्या बायकोला वाटतंय ना. तिला जर इन्सिक्युरिटी होती तर तिने जाऊन स्वतःचा मेंदू चेक करावा ना. पण हे खरं खरं नातं नाहीये ना. आय मीन रक्ताचं नातं नाहीये ना. खरं खरं हे खोटं खोटं नातं आहे, मानलेलं नातं. मग तुमच्या बायकोपेक्षा तुमचं हे मानलेलं नातं महत्वाचं कसं असू शकतं? याचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण हे व्यक्तिसापेक्ष आहे. माझ्यासाठी मानलेलं नातं हे रक्ताच्या नात्या इतकंच महत्वाचं आहे. तुम्ही खोटे आहात ना सगळे? सगळे? एवढा मोठा विश्वासघात केला तुम्ही माझा? नातं काहीही असलं तरी माणूस बदलत नाही साहेब. आमचं नातं स्वच्छ आहे. खोटं बोलताय तुम्ही. खोटं आहे, सगळं खोटं आहे. तुम्ही बोलताय ते सगळं खोटं आहे. तुम्ही खोटे आहात. सत्य हे आहे की तुम्ही मिसेस सरिता देशमुख यांना फसवलंय. ऍडव्होकेट चौधरी, त्यांचं आडनाव देशमुख नाहीये, पत्की आहे. ऍडव्होकेट ईशा देशमुख तिकडे आहेत. त्यांना काय सांगायचं का तुम्हाला? आय एम सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. कॅरी ऑन. साहेब, मी तिला खरंच फसवलेलं नाही. खरं तर या सगळ्याच्या मी विरोधात होतो. मला कोर्टात यायचं नव्हतं. मला तिला खरंच डिवोर्स द्यायचा नाहीये साहेब. पण हेही खरं की तिने केलेले सगळेच आरोप मला मान्य नाहीत. तुमचं चुकलं डॉक्टर पत्की. तुम्ही तुमचं नातं ट्रान्सपरंट ठेवलं असतं तर
तुमच्या बायकोने ते स्वीकारलं असता. चुकलं तुमचं, चुकलं. साहेब, काही वेळेला बुद्धी कामी येत नाही, कारण बुद्धी फसू शकते. एखाद्या वेळेस जर पूर्वग्रह मनात मुरला ना की मग त्याच चष्म्यातून सगळं जग दिसायला लागतं. साहेब, आजपर्यंत तिने माझं म्हणणं कधीही ऐकून घेतलेलं नाही. ते जर तिने ऐकलं तर ती स्वीकारू शकेल. एखाद्या माणसाने जर कान आणि मनाची दारं बंद केली तर आपण कितीही आवाज दिला तरी त्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज पोहोचूच शकत नाही. ईशा, 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 दार उघड ना प्लीज. ईशा, ईशा, दार उघड ना. एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. ईशा, ईशा, प्लीज. ईशा, ईशा, मी तुला सगळं खरं सांगणार होतो ग. तुझी शपथ, प्लीज मला समजून घे ना. माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की या निमित्ताने तिने पुन्हा एकदा विचार करावा. That's all, Your Honor. एक्सक्यूज मी, त्यांना पाणी द्या ना प्लीज. ऍडव्होकेट चौधरी, क्रॉस घेताय ना? ऍडव्होकेट चौधरी, क्रॉस घेताय ना? आणि मॅटर लवकर संपून जाईल. सर, माझी तब्येत बरी नाहीये. पुढची तारीख मिळू शकेल का? ऍडव्होकेट देशमुख, एनी ऑब्जेक्शन? नो सर, इट्स ओके. त्यांना पुढची तारीख देऊ. ओके, टेक केअर. थँक्यू सर. ऍडव्होकेट चौधरी, तुम्ही ही केस खूप सॉफ्टली हँडल करताय. तुम्ही अग्रेसिव्ह झालं पाहिजे. तुम्ही नको तिथे माघार घेताय असं मला वाटतंय. मॅडम, आपण कोर्टात जे डॉक्युमेंट्स फाईल केलेत ते सोडून आपण वेगळं काही नाही बोलू शकत. मी पूर्वग्रहाच्या चष्म्यातून या सगळ्याकडे बघते असं म्हणाले ते मगाशी. तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं.
आपण पिटिशन विड्रॉ केलं तर? काय? अहो काय बोलताय तुम्ही? मला डिवोर्स हवाय. तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही मॅडम. जर तुमच्या नवऱ्याला त्या बाई बरोबर राहायचं असेल तर मग त्यांना तुमच्या बरोबर राहण्याचं काही कारणच नाहीये ना. मला हाच प्रश्न पडलाय की त्यांना जर त्यांच्या बरोबर कायम राहायचं असेल तर मग त्यांनी डिवोर्स पिटिशन फाईल करायला हवं होतं ना, जे त्यांनी नाही केलं. आणि तुमचं म्हणणं जर आपण मान्य केलं तर मग ते तुम्हाला चिथवतायत, कारण तुमच्या डिवोर्स मागण्यानं त्यांचंच काम परस्पर होणार आहे ना. तुम्हाला काय सुचवायचंय? आपण यावर उद्या कॉल करूया. तुम्ही माझ्याच बाजूने आहात ना? म्हणजे मला उगीच असं वाटतंय की तुम्ही ऍडव्होकेट देशमुखांसमोर सॉफ्ट होताय. एनिवेज, आय स्टील बिलीव्ह यू. मला काही करून डिवोर्स हवाय. खोटं बोलताय तुम्ही. खोटं आहे, सगळं खोटं आहे. तुम्ही बोलताय ते सगळं खोटं आहे. तुम्ही खोटे आहात. सत्य हे आहे की तुम्ही मिसेस सरिता देशमुख यांना फसवलंय. ऍडव्होकेट चौधरी, त्यांचं आडनाव देशमुख नाहीये, पत्की आहे. ऍडव्होकेट ईशा देशमुख तिकडे आहेत. त्यांना काय सांगायचं का तुम्हाला? साहेब, काही वेळेला बुद्धी कामी येत नाही. कारण बुद्धी फसू शकते. एखाद्या वेळेस जर पूर्वग्रह मनात मुरला ना की मग त्याच चष्म्यातून सगळं जग दिसायला लागतं. साहेब, आजपर्यंत तिने माझं म्हणणं कधीही ऐकून घेतलेलं नाही. ते जर तिने ऐकलं तर ती स्वीकारू शकेल. एखाद्या माणसाने जर कान आणि मनाची दारं बंद केली तर आपण कितीही आवाज दिला तरी त्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज पोहोचूच शकत नाही. ईशा, दार उघड ना प्लीज. ईशा, ईशा, ए काय झालं? कोण होतं का? हा, कोण नाही. चल आत. चल. काय ग, काय झालं? काही हवंय का तुला? नाही नाही नाही, काही लागलं तर सांग. झोप तू, मी बरी आहे.
माझ्याच बाजूने आहात ना? म्हणजे मला उगीच असं वाटतंय की तुम्ही ऍडव्होकेट देशमुखांसमोर सॉफ्ट होताय. एनिवेज, आय स्टील बिलीव्ह यू. मला काही करून डिवोर्स हवाय. श्रीमती नयना थोरात, या ज्या तुमच्या समोर उभ्या आहेत त्या डॉक्टर पत्की यांच्या मिसेस सरिता पत्की आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? हो. बर. गेल्या 3 वर्षांपासून तुमच्यामुळे त्यांच्या संसारात प्रॉब्लेम होतोय असं माझं म्हणणं आहे. सर, तो त्यांचा गैरसमज झालाय. हो किंवा नाही? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. ही इज आस्किंग टोटली इररिलेव्हंट क्वेश्चन. साहेब, त्यांना बसायला सांगा. क्रॉस कंडक्ट करण्याची वेळ माझी आहे. ऍडव्होकेट देशमुख, प्लीज. प्रोसीड. हा, नैना मॅडम बोला. माझ्याविषयी मॅडमचं मत बरोबर नाही हे खरं आहे. मला आता सांगा की तुमचं आणि डॉक्टर पत्की यांचं काय नातं आहे? ते माझे मानलेले भाऊ आहेत. डॉक्टर पत्कींच्या आयुष्यात तुमच्या असण्याने मिसेस पत्कींना त्रास होतो आणि त्यांची भांडणं आता इतकी विकोपाला गेली आहेत की त्यांचा संसार मोडायला आलाय. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय की नाही? सर, मला तसं काही करायचं नव्हतं. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरच आहे. पण हा आदर फक्त तुमच्या शब्दातच दिसतो, वागण्यात नाही. नाहीतर गेल्या 3 वर्षात एवढे प्रॉब्लेम्स तुमच्या समोर दिसत असूनही तुम्ही डॉक्टर पत्की यांना भेटणं थांबवलं नाही. सरच म्हणाले त्याची काही गरज नाहीये. दिनांक 20 फेब्रुवारी 2012 मिसेस पत्की यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करायला येऊ नका असं सांगितलं होतं. म्हणजे श्रीमती थोरात, हो किंवा नाही? मी जेवढं विचारतोय तेवढं आणि फक्त तेवढंच बोलायचं. हो. पण तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचं थांबवलं नाहीत, मिस्टर पत्कींना भेटण्याचं थांबवलं नाहीत, तुम्ही गेला नाहीत. हो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिकता पाळली नाहीत. हे खोटं आहे साहेब, हे खोटं आहे. बर. मग मला एक सांगा, तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अगदी सहज नोकरी मिळू शकते का? कॉम्पिटिशनमुळे सांगता येत नाही सर. तुम्ही तसा कधी प्रयत्न केलात का? नाही. माझं असं म्हणणं आहे की ज्या माणसाविषयी तुमच्या मनात आदर आहे असं तुम्ही जे काही सांगताय त्या मिसेस पत्कींच्या नाकावर टिचून तुम्ही तिथे काम करत राहिला. हे खोटं आहे. सरांनी सांगितलं म्हणूनच मी तिथे थांबले. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या सरांना विचारूनच करता असा याचा अर्थ घ्यायचा का? बोला मॅडम, कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. हो सर, मला बोलण्याची संधी द्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही अशी नाही देऊ शकत सर. तसं नसतं मॅडम, संधी एकदाच मिळते, दोनदा नाही मिळत. तुम्हाला जे काही म्हणायचं ते तुम्ही तुमच्या ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलंय, एकदा म्हटलंय, संपला विषय. आता मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेन त्याचीच उत्तरं द्यायची. सर प्लीज. विटनेस वॉन्ट्स टू स्पीक व्हॉलंटरीली. हे त्यांना असं नाही अडवू शकत. मॅडम बोला.
साहेब मी मान्य करते, सर मला सांगतात मी तेवढंच करते, कारण सरांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. साहेब माझा नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला तेव्हा सरांनी मला सपोर्ट केला नसता तर जगूच शकले नसते. तेव्हा माझ्या पोटात माझं मूल होतं साहेब. डॉक्टर पत्कींना श्रीमती थोरात, डॉक्टर पत्कींना त्या मुलाबद्दल इतकं वाटतं कारण ते मूल त्यांचंच आहे असं मला वाटतं.